व्यावहारिक भाषा पटकन लक्षात येते आपल्या. परमार्थ अशी एक गोष्ट आहे की ती सर्व सुख देणारी आहे. प्रपंचामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की ती सर्व सुख देणारी आहे. एखाद्या वेळी क्षणिक सुख देणाऱ्या काही वस्तू असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल, सर्व सुख देणारी नाही. क्षणिक सुख. आपल्याला जर गरमी होत असेल आणि झोप लागत नसेल तर एखादा श्रीमंत माणूस असेल तर तो फॅन विकत घेऊन येतो. फॅन आणतो त्यावेळेस ती खाटसुद्धा घेऊन येतो, बाज पण घेऊन येतो, पलंग घेऊन येतो, गादी घेऊन येतो. त्याच्याही पेक्षा एखादा श्रीमंत असेल तर AC सुद्धा बसवतो का नाही? AC बसवतो. पण हे सगळं बसून सुद्धा त्याला समाधानाची झोप विकत घेता येत नाही. झोप विकत घेतली जात नाही. मला वाटतंय समाधान देणारं परमार्थ आहे. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. आपण तर फार सामान्य जीव आहोत. त्रेतायुगामध्ये बघा तुम्ही, भगवान श्रीरामाचे वडील राजा दशरथ, सर्व होतं त्यांच्याकडे, राजे होते ते स्वतः राजाचे, पण तरीसुद्धा ते म्हणतात पुत्र हिनस्य मे राज्य सर्व दुःखाय कल्पते. सर्व काही आहे देवा माझ्याकडे, पण मला पुत्र प्राप्ती झाली नाही, सर्व दुःखाय कल्पते. म्हणजे सगळं असून सुद्धा प्रपंचामध्ये काही एक गोष्ट नसल्याने दुःख होतं. मला वाटते प्रपंच किती जरी मोठा असला तर तो दुःख देणारा आहे, परमार्थ सुख देणारा आहे. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. दुसरी गोष्ट सांगू मी तुम्हाला, प्रपंचातले काही सुख असे आहेत की ते जर झेलता आले नाही तर माणसाला अटॅकचे झटके येतात. टेन्शननीच माणूस जाता असं नाही, आनंदाने सुद्धा जाण्याची शक्यता असते की नाही? बरोबर आहे ना? एखाद्या माणसाला जर एकदम काहीतरी आनंद झाला एक तर ते पागल तरी होतं, नाही तर म्हणजे जातं ना, तो जातो. मला वाटतंय तेवढं झेलण्याची कॅपॅसिटी संसारामध्ये सुद्धा असावी लागते. एका मुलीला 50 लाखाची लॉटरी लागली. ज्याच्याकडं लॉटरी लागली त्याला वाटलं मी जर एकदम ही बातमी जर त्या मुलीला सांगितली तर कदाचित तिला अटॅक येईल आणि ती मरेल. मग ही बातमी कशी तिला कळवायची, पण तिच्यापर्यंत ही बातमी गेली पाहिजे. त्या लॉटरीवाल्या माणसाने, एक फकीर चालला होता रस्त्याने, त्या फकीराला बोलून घेतलं. माझा सिद्धांत फार महत्त्वाचा आहे. त्या फकीराला बोलून घेतलं आणि सांगितलं बाबा हे तुम्हाला 50 रुपये देतो. फकीराने विचारलं काय काम आहे? म्हटले काही नाही, त्या मुलीला 50 लाखाची लॉटरी लागली, हे तिला असं काहीतरी सांगा का तिला अटॅक नाही आला पाहिजे, ती मेली नाही पाहिजे. 50 रुपये घेतले फकीराने. फकीर होता तो. काही माणसं श्रीमंत असून सुद्धा फकीर असतात, हे विशेष. फकीर होता तो. 50 लाखाची बातमी द्यायची आहे. 50 लाख हातामध्ये, 50 रुपये बक्षीस घेतला आणि त्या मुलीजवळ गेला. कन्या इकडे. बसली ती मुलगी. बाबा काय काम आहे? काही नाही. हे बघ तू फार भाग्यवान आहे, तू लॉटरीचं तिकीट सुद्धा फाडलं होतं म्हणे. म्हटले हो बाबा, जर तुला जर लॉटरी लागली तर 50 लाखाची लॉटरी लागली तर तू काय करशील? मुलीला एवढा आनंद झाला, ती म्हटली बाबा त्यातले 10 लाख रुपये मी तुम्हाला देईन आणि तुमच्याच बरोबर लग्न लावील. मुलगी जिवंत आहे. मुलगी जिवंत आहे. फकीर गेला. मला वाटतं हे जे साधन आहेत तर ते झेलण्यासारखे नाही आहे संसारामध्ये, पण संसाराच्या साधनापेक्षा परमार्थाचं जे साधन आहे, आनंदे निर्भर डुलत असो, डोलण्याचं साधन आहे. आणि डुलतो तो महात्मा असं नाही. डुलणारा दिसला का तुम्ही मनसन महात्मा घ्या दर्शन, नका. एखादा महाराज असेल त्याला महाराजच राहू द्या, महात्मा किंवा संत बनू नका. जर डुलत आला, एक जण डुलत आला आणि पडलाच त्या गटारामध्ये, त्याला काही परमिशन घ्यावी लागत नाही, पडू का कसं करू. पडला त्या गटारामध्ये. पडल्यानंतर डुकराचं शेपूट हातात धरलं शिवादादा त्याने. त्याचं पत्नीवरती एवढं प्रेम होतं, तो म्हटला, त्याला वाटलं पत्नीची वेणीची की काय, मी तर पडलोच, तू पण येऊन पडली का म्हटला. डुलतो तो महात्मा नाही, पण महात्मे डुलतात. नामचिंतनाची ती ताकद आहे. अस्वाईसा कोठे आठवची नाही, कीर्तन चांग कीर्तन चांग. जेव्हा स्वतःमध्ये त्या ठिकाणी अवस्था निर्माण होते, ते कीर्तन चांगलं आहे. तुकोबरा कीर्तन चांगलं करायचं म्हणून फेटा बांधला, कंबर बांधली आणि बांधल्यानंतर कीर्तन सुरू झालं अगदी 9 वाजता. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. 9 वाजले, 10 वाजले, 10:30 वाजले, 11:15 वाजले, कीर्तनच संपेना. 11ही वाजले टायमिंगवर. टाळकरी फार हुशार होते, हुशार असतात मंडळी ही सगळी, इतके हुशार असतात महाराज. आता ही टाळकरी तर खासच हुशार आहे.
पण कधी कधी तर युद्धाचा प्रसंग आपला हा भाग सदन आहे वारकऱ्याच्या. आम्हाला सांगली सातारा तिकडे गेल्याच्या नंतर मग काय लढाईच खेळ. त्यांना असं आहे, काही काही गायक इतके तयार असतात महाराज, ते जर जागा काढायला लागले तर त्यांचा ताल जातो. या खाना खुना फक्त आम्हालाच माहिती आहे. आत्ता एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो आणि मी सांगत असते कीर्तन घडलेली घटना आहे. वासना वडाळ गाई गड्यांनो प्रमाण आलं होतं कीर्तनामध्ये. जसं गायकाने प्रमाण उचललं, वासना वडाळ गाई गड्यांनो, वासना वडाळ गाई, वासना वडाळ गाई गड्यांनो, आणि त्याला म्हणताना टाळ वाजवायची सवय नव्हती, हात चालवायची सवय होती. टाळ बंद केला आणि हात चालू केला, ही बुक्की शेजाऱ्याच्या तोंडावर बसली, तराट होठ सुजला त्याचा. असे काय कधी कधी प्रसंग येतो. तुकोबरायच्या जीवनामध्ये माळशिरस या गावी कीर्तन चालू, टाळकरी निघून गेले. ते म्हटले अजून प्रस्तावनाच चालू आहे, मग कीर्तन कधी होणार आहे, चला म्हटले आपण. आता टाळकरी गेल्याच्या नंतर ऐकणारे थांबतील का? ते काय कमी हुशार आहेत का? लाईट गेल्याच्या नंतर बरेचसे जण श्रवणकारही निघून गेले. एक माणूस तिथं थांबला होता, कदाचित ऐकलं असेल तुम्ही. एक माणूस थांबला होता. का थांबला होता? कारण त्याची घोंगडी महाराजांच्या पायाखाली गुंतलेली होती. पण तो हुशार होता. महाराज तुकोबराय काय असं भजन करत नव्हते. रामकृष्ण हरी म्हणायचे आणि एक उडी मारायचे, रामकृष्ण हरी म्हणायचे आणि उडी मारायचे. तो घोंगडीवाला फार हुशार होता. त्याने काय केलं, महाराजांनी उडी मारली का घोंगडी सरकायची चालू केली. एक उडी मारली की घोंगडी काढली, एक उडी मारली की 10-15 उड्यामध्ये घोंगडी गेली आणि घोंगडीवाला गेला निघून. पहाट झाली, सकाळ झाली. देहीच विदेही अवस्थेतून तुकोबराय बाहेर आले. पाहता तर काय, टाळकरी नाही, श्रवणकार नाही, घोंगडी नाही, घोंगडीवाला सुद्धा नाही. हनुमंतराय होते तिथं. हनुमंतरायाला सांगितलं तुम्ही कशाला थांबता, तुम्ही आसम करा. म्हणून आजही माळशिरस या गावी हनुमंतराय झोपलेले पाहायला मिळतात. मला वाटते असो ऐसा कोठे आठवची नाही, तेहीच विदेही भोगू दशा. आणि या नामचिंतनाची ताकद अशी आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोनी दीपाप पुण्यंगा. जसं स्वयंपाक केला बाईने, पूर्ण स्वयंपाक करून झाला आणि मधीच जर एखादा फोन आला तर ती फोनवर बोलत बोलत बाहेर गेली. बाहेर गेल्याच्या नंतर अगदी अर्धा तास वेळ गेला फोनवर बोलण्यात. पटकन घरामध्ये आली, पाहिलं तर काय, भाजीचं पातेलं उघडच आहे, पोळ्याचं त्या ठिकाणी टोपलं सुद्धा उघडं आहे, भात सुद्धा उघडं आहे. सगळं उघडं असल्यामुळे सगळ्यावरती माशा बसून आहेत. बघा, सगळ्या पदार्थावरती माशा बसून आहेत. पण गॅस ऑन होता, गॅस चालू होता, तरी गॅसवर एकही माशी बसली माशी बसली नाही. आम्ही अग्निरूप झालो. लागो ने दीपाप पुण्यांगा. विठल विठल अभंगाचा भावार्थ सांगणं फार महत्त्वाचं आहे. हे इकडचं तिकडचं कीर्तन नसून आळंदीचं कीर्तन आहे. सदा नाम घोष करू हरिकथा. सदा नाम घोष करायला सांगतात. प्रश्न हा निर्माण होतो, ज्या मुखाने नामचिंतन करायला सांगतात हे मुख त्याकरता दिलंय का त्यासाठी दिलंय? या देहाकडून या मुखाकडून नामचिंतन नाही झालं तर त्याचं दुःख नाही आहे. तुम्ही आम्ही परमार्थ करत नाही याचं दुःखच नाही आहे. तुम्ही आम्ही नामचिंतन करत नाही याचं दुःख नाही आहे. अनंत वाचाळ वरळती वरळ तया कैसा गोपाळ पावे हरी. बऱ्याच पठ्ठे असे आहेत की त्यांना कधी चांगलं बोलण्याची सवयच नाही, वाणीचा दुरुपयोग करत असतात. कधी कधी तर अलीकडचे काही तरुण एवढे व्यसनाधीन जाताना आपण पाहतो. काय वय नसतं हो, अगदी 16 वर्षाचं 10वीची परीक्षा झाली तरी हातामध्ये सिगारेट घेऊन गावभर फिरत असतो. व्यसनाधीन जातात. त्या व्यसनाने कधी समाधान मिळणार नाही तुम्हाला. मी सांगत असते कीर्तनामध्ये, नामचिंतनाचं व्यसन असावं, परमार्थाचं व्यसन असावं, समाजसेवेचं व्यसन असावं, धर्मकार्याचं व्यसन असावं. हे जर व्यसन तुमच्या जीवनामध्ये लाभलं तर तुमचं कल्याण होतं, कल्याण होतं. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगी शाम को उतर जाएगी, लेकिन हरिनाम का प्याला एक बार तो पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी, तेरी जिंदगी सवर जाएगी. मला वाटतं नामचिंतनाचं हे व्यसन सुख देणार आहे, सुख देणार आहे. आनंद वाचाळ वरळते हे दुःख देणार आहे.
विनाकारण बडबड करणं म्हणजे दुःख देण्याची गोष्ट आहे की नाही. चांगल्या बैठकीमध्ये येऊन बसला, काहीच कारण नसताना बडबड करतो. अरे शब्द एवढे अनमोल पाहिजे माणसाचे, तर विकत घेतले त्याचे.